IIT जोधपूरने काही BS प्रोग्राम्स जाहीर केलेले आहेत. BS इन इंजिनिअरिंग फिजिक्स किंवा फिजिक्स किंवा BS इन केमिस्ट्री, BS इन मॅथ्स यासाठी मॅथ्सची आवश्यकता आहे आणि JEE ॲडव्हान्सच्या गुणांच्या वर आधारित याची ॲडमिशन्स होतील. परंतु ODL आणि कॅम्पस व्हिजिट असा हायब्रिड प्रोग्रॅम घेऊन BSचा प्रोग्रॅम घेऊन IIT जोधपूर आपल्याकडे आलेले आहे आणि यामुळं ज्या मुलांना JEE फारसे चांगले मार्क्स नाहीत किंवा JEEची एक्झाम दिलेली नाही अशाही विद्यार्थ्यांना IIT जोधपूरमध्ये ॲडमिशन घेणं सोपं झालेलं आहे. कोणत्या कोर्ससाठी? तर BS इन डेटा सायन्स, AI अँड डेटा सायन्स आणि BS इन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट. आता डेटा सायन्सचा जी BS डिग्री आहे त्यासाठी मॅथमॅटिक्स असणं आवश्यक आहे. 12वीला 60% मार्क्स किमान असायला हवेत. कोणत्याही बोर्डाचा विद्यार्थी असेल तरी चालेल. आणि BS इन BS इन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटसाठी कोणत्याही स्ट्रीमचा 12वी असेल तरी चालेल. मॅथ्स असण्याची आवश्यकता नाही. 12वीला 60% गुण असणं गरजेचं आहे. NEP 2020 नुसार या कोर्सेसची रचना आहे. त्यामध्ये एंट्रन्स एक्झामची फी आणि प्रिपरेशन किटची फी 999 आहे आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन व इतर गोष्टीसाठी 10,000 रुपये भरायचे आहेत. तसंच एकूण या कोर्सची फी 5,56,000 रुपये आहे. दरवर्षी अंदाजे 1,20,000 रुपये फी आहे. काही वेळेला ती कॅम्पस व्हिजिटनुसार वाढत जाते. तर 1 वर्षाचा कोर्स केला तर आपणास सर्टिफिकेट मिळेल, म्हणजे सर्टिफिकेट कोर्स म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल. 2 वर्षाचा कोर्स केला तर तुम्हाला डिप्लोमा मिळेल. 3 वर्षाचा हाच कोर्स केला, 3 वर्ष पूर्ण केली आणि एक्झिट केलं तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट मिळेल. आणि जर 4 वर्ष केली तर आपल्याला BS डिग्री मिळू शकते. तर IITमध्ये शिकण्याचा हा एक राजमार्ग आहे. IITचा माजी विद्यार्थी असणं आणि त्याला मान्यता असणं, या कोर्सेसना सर्वत्र मान्यता आहे. आधुनिक अभ्यासक्रम लक्षात घेऊन आधुनिक विषय हाताळलेले आहेत या कोर्सेसमध्ये. आणि 5,56,000 रुपयेमध्ये IITतून आपण ग्रॅज्युएट होऊ शकता. ही संधी आहे. यावर्षी एंट्रन्स एक्झाम ही 12 जुलैला आहे आणि अजूनही रजिस्ट्रेशन चालू आहे. IIT जोधपूरच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तसंच 1 तारखेपासून 1 ऑगस्टपासून कोर्सेस कमेंस होतील बहुधा आणि रजिस्ट्रेशन मात्र आत्ता चालू आहे. 12 तारखेस एक्झाम आहे. एक्झामबद्दलची संपूर्ण माहिती आणि सिलेबस व ॲक्च्युली जो अभ्यासक्रम आहे तसेच किती मार्काची परीक्षा असणार याबद्दल संपूर्ण माहिती IIT जोधपूरच्या वेबसाईटवर दिलेली आहे. आपण पहा. तर IITN व्हायची सुवर्णसंधी दवडू नका. 12वी झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही नवीन माहिती आहे. धन्यवाद.